नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण भारतातील स्थलांतरित शेतीची काय नावे आहेत म्हणजे कोणत्या राज्यात स्थलांतरित शेतीला कुठलं नाव आहे याबद्दल आपण माहिती बघणार आहोत। तर यासाठी आपण एक स्टोरी क्रिएट केलेली आहे। तर पहा, या स्टोरीवरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की भारतामधील स्थलांतरित शेतीची नावे कोणत्या राज्यामध्ये कोणती आहेत। पहा, आपण इथून सुरुवात करू। नंबर 1 ला काय आहे? महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील कुमारी दिशा अंधारात पडली। इथे लक्षात आलं, महाराष्ट्रातील कुमारी दिशा अंधारात पडली। मग तिथे अंधारात पडल्या पडल्या काय केलं तिने की केरातील ती पेन घेत होती, म्हणजे कचरा पडलेला होता, केर पडलेला होता, त्याच्यातून ती पेन घेत होती। पण काय झालं की तिच्या हाती असा आम आला की तो कसा होता? झुमणारा होता, म्हणजे तो नाचणारा होता, एक नाही, पण तिच्या हाती असा आम आला की तो झुमणारा होता। आणि तिला मशानात बेवारस पंडा नावाचा माणूस बेल खात असल्याचं दिसलं। तर या पद्धतीनं आपण ही स्टोरी लक्षात ठेवायची आहे। म्हणजे याच्यामध्ये एक 4-5 स्टेज आहेत। काय? महाराष्ट्रातील कुमारी दिशा अंधारात पडली, केरातील पेन ती घेत होती, पण असा आम तिच्या हाती आला तो झुमणारा होता, आणि तिला मशानात बेवारस पंडा नावाचा माणूस बेल खात असल्यानं दिसला। तर मग आता याच्यामध्ये कसं लक्षात ठेवायचं पहा। तर इथं जे आहे महाराष्ट्रात कुमारी, तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे तर याच्यामध्ये कुमरी असं म्हणतात स्थलांतरित शेतीला। महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? कुमरी। आता हे दिशा आणि अंधार जे आहे, तर हे दिशाचं आहे ओडिशा, अंधारचं आहे आंध्र प्रदेश। आणि ओडिशा आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यामध्ये पडली आहे नाही, तर ती आहे पोडा। त्या स्थलांतरित शेतीला काय म्हणतात? दिशा म्हणजे ओडिशा आणि आंध्र प्रदेश मध्ये पोडा असं नाव आहे। त्याच्यानंतर केरातील पेन घेत होती, तर केर म्हणजे काय की केरळ, आणि पेनचं घ्यायचंय पोनाम, पेनचं घ्यायचंय पोनाम, म्हणजे केरळ राज्यात स्थलांतरित शेतीला कोणतं नाव आहे? पोनाम नाव आहे। पण असा आम हाती आला तो झुमणारा होता। असा आम जे आहे याचं करायचंय आपण आसाम, आणि झुमणारा जे आहे याला म्हणायचंय झूम। म्हणजे आसाम मध्ये या स्थलांतरित शेतीचं नाव काय आहे? झूम आहे। आणि तिला मशानात बेवारस पंडा नावाचा माणूस बेल खात असल्याचे दिसला, आणि तिला मशाना मध्ये असं किंवा मध्ये म्हणजे काय? मध्य प्रदेश। आणि मध्य प्रदेश मध्ये बऱ्याच म्हणजे नाव आहेत त्याला। आता मशानात आहे का नाही, तर एक नाव आहे माशान, दुसरा बेवारस आहे की नाही नाव, तर हे स आपण तिथं काढून टाकायचंय, नुसतं काय करायचंय? बेवार दुसरं नाव आहे। त्यानंतर डबल एक काय नाव आहे इथं? पंडा आहे की नाही, तर आपण करायचंय पेंडा, आणि जे बेर आहे की नाही, तर याचं करायचंय बेरा। तर अशा पद्धतीनं आपल्या भारतामध्ये स्थलांतरित शेतीला कुठल्या राज्यामध्ये कुठली नाव आहे हे आपल्याला लक्षात ठेवता आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।